मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. मित्रांनो, क्रिप्टो करन्सी मराठीचा जो फ्री कोर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू आहे 1 महिन्याचा, त्याच्या आता आपण 9व्या भागामध्ये आहोत. आणि या 9व्या भागामध्ये मी एक टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, जो थेरॉटिकल टॉपिक आहे, बस खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आज आपण शिकणार आहोत क्रिप्टो स्कॅम्सबद्दल. क्रिप्टो स्कॅम्स कसे होतात, का होतात, तुम्ही ते क्रिप्टोचे स्कॅम्स कशा प्रकारे टाळले पाहिजे, त्याच्या सर्व उपाययोजना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा थेरॉटिकल व्हिडिओ असेल, याच्यामध्ये प्रॅक्टिकल काही नसेल, एक्सचेंज वगैरे ट्रेड वगैरे, बट हा खूप जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तत्पूर्वी तुम्ही आपल्या ह्या सिरीजच्या आधीचे व्हिडिओ जर नसतील पाहिले तर एक संपूर्ण प्लेलिस्टच्या माध्यमातून ते व्हिडिओ चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. इवन सर्व व्हिडिओ चॅनलवरती तुम्हाला एकसाथ पाहता येतीलच. व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ते पाहून घ्या. त्यामध्ये आपण भरपूर माहिती तुम्हाला आतापर्यंत देत आलेलो आहोत. क्रिप्टोमध्ये अकाउंट ओपन कसं करायचं, लाईव्ह ट्रेड कसा करायचा, ट्रेड कसा घ्यायचा, कशा प्रकारे क्रिप्टो बाय सेल करायचे, ह्याचे प्रॅक्टिकल व्हिडिओज पण मी अपलोड केलेला आहे ऑलरेडी. नक्की तुम्ही ते बघून घ्या. आत्ता जे आहे, आता आपण आपल्या टॉपिकला, मेन टॉपिकला जे आहे तो सुरुवात करूया. तो टॉपिक आहे क्रिप्टो स्कॅम्स म्हणजे काय असतात आणि तुम्ही ते कशा प्रकारे टाळले पाहिजेत. तुम्ही तुमचे क्रिप्टो करन्सी जे आहे, तुमचे जे पैसे आहेत, ते कशा प्रकारे हे सर्वापासून जे ते सेव्ह केले पाहिजे ते आपण बघून घेऊया. मी तुम्हाला जस्ट घेऊन जातो आपल्या प्रेझेंटेशनवरती, जे आपण तयार केलेलं आहे, खास तुमच्यासाठी PPT तयार केलेली आहे त्यामध्ये. आणि यामध्ये मी तुम्हाला सावधगिरी आणि सुरक्षिततेचे उपाय सुद्धा सांगणार आहे, की तुम्ही तुमचे क्रिप्टो करन्सी कशा प्रकारे सेव्ह केली पाहिजे. ठीक आहे, सुरुवात करूया. क्रिप्टो स्कॅम्स म्हणजे काय? क्रिप्टो स्कॅम म्हणजे काय, की क्रिप्टोच्या नावाखाली होणारी आर्थिक फसवणूक. आता तुम्हाला माहितीच असेल की क्रिप्टोमध्ये काही कॉईन्स असे असतात ना, अल्ट कॉईन्स वगैरे असे असतात जे कोणीही लॉन्च करू शकतो. ओके, एखादा प्रोजेक्ट जो आहे तो कोणताही कॉईन्स लॉन्च करू शकतो. तुम्ही त्या कॉईन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, अशा कॉईन्सपासून थोडंसं लांब राहावा. क्रिप्टोमध्ये काही इम्पॉर्टंट करन्सीज आहेत, टॉपच्या करन्सीज आहेत, जसं की बिटकॉइन आहे, इथेरियम आहे, किंवा अजून एक 4-5 करन्सीज आहेत. त्यामध्येच आपल्याला ट्रेड करायचं आहे. आता ट्रेडचा जो प्रॅक्टिकल विषय आहे तो मी तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिकली शिकवायला सुरुवात करेन तेव्हा सांगेनच. क्रिप्टोच्या काही नवीन नवीन वेबसाईटसुद्धा आहेत ज्यात तुम्ही ॲनालिसिस करू शकता, त्याही तुम्हाला सर्व दाखवेन. बट मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओपासून जसं बोललो, आपल्याला बेसिकपासून जायचं आहे. आपल्याला महत्त्वाचे पॉईंट्स इथे स्किप नाही करायचे आहेत. ओके. त्यामुळे तुम्ही अशा कॉईन्सपासून दूर राहावा. तुमची फसवणूक थोडीशी तिथेच थांबू शकते आणि सोशल मीडिया, ईमेल्स किंवा ॲप्लिकेशनद्वारे तुम्हाला ट्रॅप केलं जातं. नवीन नवीन ॲड्स दाखवले जातात, काही तुम्हाला रिटर्न्स दाखवले जातात. ओके, काही पॅसिव्ह इन्कमच्या स्कीम्स दाखवल्या जातात. त्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे. सेकंड थिंग, प्रमुख ह्याच्यामध्ये क्रिप्टोचे स्कॅम्स कोणते होऊ शकतात, जसं की पॉन्जी स्कीम्स. पॉन्जी स्कीम्स म्हणजे काय? तुम्हाला लालच दाखवणार, तुम्हाला रिटर्न्सची लालच दाखवणार. ओके, की तुम्ही इथे पैसे टाका, तुमचे एवढ्या दिवसात डबल होतील. हा एक नवीन कॉईन आलेला आहे, ह्या कॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, 1 महिन्यात रिटर्न्स येईल. ह्या पॉन्जी स्कीम्स आहेत. आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा दर महिन्याला. अशा कोणत्याही प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचे नाही. हे स्कॅम्स स्टॉक मार्केटमध्ये पण होतात. स्टॉक मार्केटमध्ये याचं प्रमाण थोडं कमी झालं आहे, कारण की तिथे सेबी असेल, RBI असेल, ॲक्टिव्ह झालेले आहेत. बट आता क्रिप्टोमध्ये हे स्कॅम्स वाढलेले आहेत, तुम्ही ह्यापासून सावध राहायचं आहे. सेकंड म्हणजे फिशिंग लिंक. कोणत्याही क्रिप्टो रिलेटेड लिंकवरती डायरेक्टली क्लिक नका करू, तुम्हाला ईमेल्सद्वारे वगैरे येणार आहे. ओके, तर ऑब्विसली आपल्या व्हिडिओच्या लिंक्स वगैरे असतात, आपल्या टेलिग्राम चॅनल वगैरे लिंक असतात, त्या वेगळ्या. बट तुम्हाला ईमेलवरती ज्या लिंक येतात किंवा SMS वरती लिंक येतात, काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन येतात, अशा फिशिंग लिंक्सवरती तुम्हाला क्लिक नाही करायचं. त्यानंतर फेक प्रोजेक्ट्स, ICO. मी तुम्हाला आता जस्ट बोललो की क्रिप्टो कॉईन्स असे असतात जे कोणीही लॉन्च करू शकतं. की लाईक आता फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन आहे, त्याला त्याची कंपनी सुरू करायची आहे. तो कशा प्रकारे प्रोप्रायटरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड कंपनी रजिस्टर करू शकतो. बरोबर, ह्या गोष्टी सोप्या आहेत, पब्लिक लिमिटेड कंपनी वगैरे रजिस्टर करणं. त्याचप्रमाणे कोणताही प्रोजेक्ट जो आहे तो त्याचा कॉईन्ससुद्धा रजिस्टर करू शकतो क्रिप्टो मार्केटमध्ये. त्यामुळे नवीन प्रोजेक्टपासून, फेक प्रोजेक्टपासून थोडंसं लांब राहायचं तुम्हाला आहे. ओके, त्यानंतर फेक वॉलेट्स ॲपपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. क्रिप्टोमध्ये असे बरेच वॉलेट्स आले, जे आले, चांगले चालले आणि त्यानंतर ते बंदसुद्धा झाले. तुम्हाला जर अशा वॉलेट्सची, अशा एक्सचेंजेसची नावं माहिती असेल, तुम्ही मला कमेंटमध्ये टाकू शकता, तुम्हाला माहिती असेल तर. त्यामुळे फेक ॲप्सपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. मी तुम्हाला आपल्या कोणत्या ॲप्लिकेशनवरती क्रिप्टो ट्रेडिंग करायची आहे त्याचा लिंक ह्या तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. प्लस तुमच्यासाठी आपला जो 6वा भाग होता त्यामध्ये मी अकाउंट ओपनिंगची प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजवलेली आहे. त्याच ॲपवरती तुम्हाला अकाउंट ओपन करायचं आहे, जेणेकरून तुमचे पैसे सेफ राहतील.
मी ते तुम्हाला त्या ॲप्लिकेशनबद्दल लिगल पॉईंट ऑफ व्ह्यू पण सांगितलेलं आहे. त्यानंतर पंप अँड डंप स्कीममध्ये तुम्हाला तिथपासून सावध राहायचं. पंप अँड डंप म्हणजे काय, की एखाद्या कॉईनमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा टाकला जातो, तो वाढवला जातो. त्यानंतर सर्व लोक त्यात बाईंग करतात आणि त्यानंतर तो डंप केला जातो आणि तुमचे सगळ्यांचे पैसे तिथे बुडून जातात. सो असे वेगाने वाढणारे नवीन कॉईन्स, वेगाने कमी होणारे कॉईन्स यापासून थोडंसं दूर राहायचं आहे. आणि फेक सेलिब्रिटी इम्पर्सन्टेशन सुद्धा तुम्हाला दाखवलं जातं. काही सेलिब्रिटींचे फोटो वगैरे दाखवले जातात, की या व्यक्तीने ह्या क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, ते तुम्हाला न्यूज दाखवला तर त्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर फसवणूक तुमची कशा प्रकारे होते, तर फसवणूक करणारे काय करतात, तुम्हाला 100x प्रॉफिटचं वचन देतात. म्हणजे तुम्ही 1 रुपया टाकलात, तुम्हाला 10 रुपये भेटतील, 100 रुपये भेटतील, 100 पट तुम्हाला प्रॉफिट होईल क्रिप्टोमध्ये, असं तुम्हाला सांगितलं जातं. काही गरज नाही आहे. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला काही स्कॅम्स केले जातात, आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा, आमच्याकडे प्लॅन आहे, असं तुम्हाला काही करायचं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला रेफरल एअर ड्रॉप किंवा रेफरल ट्रॅप, तुम्हाला माहिती असेल एअर ड्रॉप्स पण येत असतात. त्यामध्ये पण तुम्हाला नवीन ह्याच्या पैसे नाही टाकायचे आणि OTP वगैरे स्कॅम्स तर तुम्हाला माहिती असतीलच. सो त्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. त्यानंतर स्कॅम ओळखण्याचे मार्ग. आता एखादा गोष्ट स्कॅम आहे, तुम्ही कसं ओळखणार? सिंपल गोष्ट आहे. जर एखादी व्यक्ती तुम्हाला बोलत असेल गॅरेंटेड प्रॉफिट, तर लक्षात ठेवा तो स्कॅम करतोय. गॅरेंटेड प्रॉफिट स्टॉक मार्केटमध्ये, क्रिप्टो मार्केटमध्ये, कोणत्याही मार्केटमध्ये कोणीही देऊ शकत नाही. सो गॅरेंटेड प्रॉफिट इज इक्वल टू स्कॅम. मी दर महिन्याला 10% प्रॉफिट देईन, स्कॅम आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट कोड कोणताही नसेल, म्हणजे समजा तुम्हाला कुठे पैसे सेंड करायचे क्रिप्टोच्या माध्यमातून, कोणत्याही ट्रान्सपरंट कोड वगैरे नसेल तर तो स्कॅम आहे. व्हेरीफाईड वेबसाईट्स तुम्ही पहा, म्हणजे एखादी वेबसाईट व्हेरीफाईड आहे का. मी आता तुम्हाला जसं क्रिप्टो ट्रेड करण्यासाठी ब्रोकर सांगितला, ज्याची लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आहे, कॉइन DCX. सो तुम्ही स्वतः कॉइन DCX बद्दल सर्च करा, गुगलवर सर्च करा किंवा ChatGPTला विचारा, तुम्हाला सर्व त्याची माहिती घ्या. अशा प्रकारे तुम्हाला वेबसाईट्स व्हेरीफाईड करा स्वतःहून, त्यानंतरच तिथे ट्रेड करा. आणि ॲप्लिकेशनचे रेटिंग्स वगैरे तुम्ही नक्कीच या ठिकाणी तपासू शकता, कोणताही ॲप वापरणार असाल तर. त्यानंतर स्कॅमपासून स्वतःला कसं वापरायचं, फक्त व्हेरीफाईड एक्सचेंज वापरा. मी व्हेरीफाईड एक्सचेंजची लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, आपल्या चॅनलवरती सांगितलेलं आहे. सीड फ्रेज म्हणजे तुम्हाला जेव्हा क्रिप्टो ट्रान्सफर करायचा असतो ना, तुमचा कॉईन तुम्हाला जेव्हा ट्रान्सफर करायचा असतो तुमच्या दुसऱ्या एक्सचेंजमध्ये, समजा तुमचे 2 ॲप असतील, एकातनं दुसरीकडे ट्रान्सफर करायचं आहे तुम्हाला किंवा दुसऱ्या व्यक्तीला सेंड करायचं आहे, तर तिकडे तुम्हाला एक ID असतो, एक सीड फ्रेज असतो, तो टाकावा लागतो. हा सीड फ्रेज तुम्ही कोणालाही देऊ नका, तो नीट सेव्ह करून ठेवा, स्वतःपुरताच ठेवा, कोणालाही देऊ नका. 2FA व्हेरिफिकेशन, 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन ऑन करा आणि स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा तुमच्या अकाउंटचा. ओके. गुगल ऑथेंटिकेटरच्या ॲपसारखा सुद्धा तुम्ही वापर करू शकता तुमच्या ॲप्लिकेशनसाठी. तुमचं ॲप्लिकेशन लॉग इन करायचं असेल तर गुगल ऑथेंटिकेटचा वापर करा. मी तुम्हाला शिकवेन हे कसं करायचं ते, किंवा तुम्ही गुगलवर सर्चसुद्धा करू शकता की गुगल ऑथेंटिकेटर या या ॲपला कसा वापरायचा. सो तुम्हाला एक डबल ट्रिपल सेफ्टी तुमची होऊन जाईल त्या ठिकाणी. आणि त्यानंतर जे आहे ते भारतातले काही घोटाळे, ज्याच्यामध्ये गेन बिटकॉइन 2,000 करोडचा स्कॅम होता, मॉरिस कॉइन स्कॅम झालेला होता, फेक मायनिंग प्लॅटफॉर्म्स. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्हाला असं सांगितलं जातं की हे ॲप डाउनलोड करा, हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये चालू ठेवा. बरोबर. हे ॲप मी जे सांगतोय ते कोणी कोणी अनुभवलेलं आहे कमेंटमध्ये सांगा. एक ॲप डाउनलोड करा, तुमच्या मोबाईलमध्ये रनिंग ठेवा, त्या ॲपमध्ये बिटकॉइन माईन होत जातील, ते माईन झालेले कॉईन्स तुम्हाला भेटतील, तुम्हाला फायदा होईल. लक्षात घ्या, अशा प्रकारचे कोणतेही ॲप्लिकेशन मायनिंग प्लॅटफॉर्म डाउनलोड करू नका. आणि त्यानंतर जे आहे ते टेलिग्रामवरती काही फसवणूक करणारे ग्रुप्स असतात, ज्यामध्ये तुम्हाला काही फिक्स इन्कम स्कीम असतील किंवा कॉल टिप्स असेल तर दिला, तर त्यापासून तुम्ही थोडंसं दूर राहिलं पाहिजे. त्यानंतर आपण आता बघून घेऊया की क्रिप्टोचे रेग्युलेशन्स काय आहेत इंडियामध्ये. ठीक आहे. सो भारतामध्ये क्रिप्टोवरती जो आहे तो 30% टॅक्स लागतो. म्हणजे क्रिप्टोमध्ये तुम्ही प्रॉफिट बुक केलात की तुम्हाला 30% टॅक्स द्यावा लागतो. त्यानंतर तुम्ही जर क्रिप्टोमध्ये अजूनही हा जो क्रिप्टो करन्सी आहे अनरेग्युलेटेड आहे, येस लीगल आहे, जर लीगल नसता तर इंडियामध्ये टॅक्सेशनचा सवालच नसता, बट लीगल आहे, इलिगल नाही आहे, बट अनरेग्युलेटेड आहे, म्हणजे रेग्युलेशन अजून थोडेसे कमी आहेत स्टॉक मार्केटपेक्षा. आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये स्वतःची सुरक्षितता, चांगले ब्रोकर वापरणं, चांगले एक्सचेंज वापरणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे या ठिकाणी. त्यानंतर ह्याचा निष्कर्ष काय आहे की सगळ्यात पहिलं मी तुम्हाला स्कॅम्स टाळण्यासाठी सावध राहायचं आहे. संशय असेल तर गुंतवणूक करणं टाळायचं आहे. आणि एज्युकेशन घेऊनच तुम्हाला जागरूक राहायचं. म्हणून आपण आपल्या चॅनलवरती जी सुरुवात केली ती अगदी बेसिकपासून केली.
मी तुम्हाला डायरेक्टली क्रिप्टोच्या स्ट्रॅटजी शिकवल्या असत्या, अकाउंट ओपन करून घेतलं असतं, बट त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला पहिला बेसिक माहिती पाहिजे. सो त्यामुळे जो आहे तो आपण हा क्रिप्टो करन्सीचा मराठीचा बेसिक कोर्स सुरू केलेला आहे पहिल्या भागापासून. आज त्याचे जवळपास 9 भाग झालेले आहेत, पण त्यामध्ये आपण तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आहे. ओके, सो तुम्हाला हा खूप छोटासा बट इम्पॉर्टंट व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते आम्हाला नक्की सांगा. सोबतच मी जे तुम्हाला नेहमी सांगतो की आपला टेलिग्राम ग्रुप, क्रिप्टो करन्सीचा टेलिग्राम ग्रुप जो आहे तो नक्की जॉईन करा. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या अकाउंट ओपनिंगची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे. आपल्या प्रिव्हियस व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवरती आहेतच, ते नक्की तुम्ही चेक करा. टेलिग्रामवरती तुम्हाला अदर बेनिफिट्स भेटतील, लाईक तुम्हाला डेली आर्टिकल्स भेटतील, काही इम्पॉर्टंट पोस्ट, इम्पॉर्टंट अपडेट्स वाचायला भेटतील क्रिप्टोबद्दल. सो नक्की त्याचाही तुम्ही फायदा घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.